धोक्याचं म्हणतात हे होतं ज्ञानाचं, भक्तीचं आणि असणाऱ्या क्रांतीचं होतं. पहिला तोरणा किल्ला छत्रपती शिवरायाने जिंकला. स्वराज्याचं तोरण बांधायचं सगळं खजाना मिळालाय आणि छत्रपती शिवरायांकडे खजाना घेऊन आले. राजाने खजाना बाजूला ठेवला आणि डपावर थाप टाकण्यासाठी शाहीर उभा राहिला. दरबार गच्च भरलाय, सगळा दरबार गच्च भरलाय, दरबारात टाचणी पडली. एवढा आवाज शाहीर उभा राहिलाय. शाहीराने डप पुढे करावा आणि शाहीराने हात डपावर तापण्यासाठी पुढं आणावा आणि आता छत्रपती शिवरायांचं कवन गाणार आहे. म्हणून सगळ्यांचे कान असणाऱ्या त्या शाहीराच्या नजरेनं जावं आणि सगळ्यांचे कान आता शाहीर काय बोलणार आहे त्याच्याकडे कान असलेल्या नजरेने पाहावं. आणि तेवढ्यात एक माणूस गर्दीतून म्हणतो, सरा बाजूला, सरा बाजूला, बाजूला सरा, बाजूला सरा. सगळी माणसं बाजूला सरली आणि तो माणूस एका मुलीला घेऊन दरबारात हजर झालाय. रडवेला चेहरा आहे, बापाच्या डोळ्यातून पाणी चाललंय आणि बापाच्या चेहऱ्यात डोळ्यातून पाणी चालत असताना बापानं त्या मुलीला आपल्या हातात घेतलंय. मुलीची केस विस्कटलेली, कपडे फाटलेले, रक्त थळथळ वाहतंय. मुलीला मान टाकलेली मुलगी मृतावस्थेत होती. आनंदात विरजन पडावं ना तसं विरजन पडलं. राष्ट्रमाता जिजाऊ सिंहासनावरून खाली उतरल्या आणि राष्ट्रमाता जिजाऊने विचारावं, बाबा हा काय प्रकार आहे? आनंदात विरजन पडावं ना तसा हा प्रकार आहे बाबा, काय झालंय? बाबानं सांगावं, माझ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला आणि तिला ठार केली. सगळा दरबार शांत झाला. शिवाजी महाराज सदरेवरून खाली आले, त्या बाबाकडे पाहिलं, बाबाला विचारलं, बाबा कोणत्या नराधमाने तुमच्या मुलीवर बलात्कार केला? छत्रपती शिवराय विचारतात. पण तो माणूस ज्याची दहशत होती ना त्याचं नाव सांगत नव्हता, कारण त्याला भीती होती, मी नाव सांगावं तर माझ्या जीवावर बेतेल. राष्ट्रमाता जिजाऊ गेल्या, बाबांच्या पाठीवर हात फिरवला, मुलीला बाजूला घेतलं, खाली ठेवलं आणि त्या बाबाला विचारलं, घाबरू नका, तुमच्या पाठीशी रयतेचे राजे शिवबा सांगा. आणि त्या असणाऱ्या बाबानं तोंडातून फुट फुटला, रांजाच्या पाटलानं माझ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला आणि तिला ठार केली. सगळा दरबार सुन्न झाला. 16 वर्षाचे शिवाजी महाराज काय न्याय करणार? पण सगळ्यांच्या नजरा शिवरायांकडे होत्या आणि सगळे शिवरायांकडे पाहतात. शिवरायांनी जिजाऊंकडे पाहावं. जिजाऊंचे लालबुंद डोळे शिवाला सांगतात, शिवबा आता तुम्हाला न्याय करायचा आहे. या आया बहिणीला जर न्याय नाही मिळाला तर शिवबा तुला राजा म्हणून स्वीकारतील. जर न्याय मिळाला तर स्वीकारतील, नाही तर तुला राजा म्हणून जनता स्वीकारणार नाही. छत्रपती शिवरायानं जिजाऊंकडे पाहावं. जिजाऊंचं लालबुंद डोळे जशी काय तुळजा भवानी राष्ट्रमाता जिजाऊंच्या अंगात संचारली का काय असा जिजाऊंचा अवतार होता. शिवबानं जिजाऊंचं दर्शन घ्यावं आणि मावळ्यांकडे पाहावं. मावळ्यांना जे समजायचे ते समजलं. मावळे गेले आणि रांझ्याच्या पाटलाच्या वाड्याला वेढा दिला आणि मुसक्या बांधून रांझ्याच्या पाटलाला दरबारात हजर केला. रांझ्याच्या पाटलाला दरबारात हजर केला. आता आहे त्यापेक्षा जास्त गर्दी होती. सगळे कुतूहलाने रांझ्याच्या पाटलाकडे पाहत होते. 55 वर्षाचा रांझ्याचा पाटील, 16 वर्षाचे शिवाजी राजे आणि ज्यावेळी मुलीवर बलात्कार झाला ती अल्पवयाची मुलगी होती. सगळ्यांच्या नजरा रांझ्याच्या पाटलाकडे. शिवरायांनी रांझ्याच्या पाटलाला विचारावं, या मुलीवर तुम्हीच बलात्कार केला काय? रांझ्याचा पाटील म्हणतो, हे विचारणार तुम्ही कोण? राष्ट्रमाता जिजाऊ म्हणतात, रयतेचे राजे शिवराय. कोण कुणाचा राजा? आम्हीच आमचा राजा आहोत. आम्ही पाटील आहोत, वतनदार आहोत, जागीरदार आहोत. शिवाजी राजानं परत जिजाऊंकडे पाहावं. जिजाऊंच्या आवडलेल्या मोठी शिवबाला सांगत होत्या, शिवबा आता न्याय तुम्हाला करायचा आहे. या रांझ्याच्या पाटलाचं काय करायचंय ते तुम्हीच ठरवा. आणि छत्रपती शिवरायानं परत रांझ्याच्या पाटलांना विचारावं, रांझेकर शेवटचा आणि पुण्यांदा विचारतो, या अल्पवयीन मुलीवर तुम्हीच बलात्कार केला का? आणि गुरमाईत आलेला रांझेकर म्हणतो, हो मीच बलात्कार केला. बस सगळा दरबार शांत झाला. आता सगळ्यांच्या नजरा छत्रपती शिवरायांकडे आहे. 16 वर्षाची राजे 55 वर्षाच्या राजाच्या पाटलासाठी काय न्याय करू शकतात? पण शिवशाहीची पहिली राजाज्ञा भवानी मातेचा जगदंब म्हणाली. जिजाऊंचा आशीर्वाद घेतला. शिवशाहीची पहिली राजाज्ञा आणि रांझ्याच्या पाटलाचे हातपाय कलम करा आणि रांझ्याच्या पाटलाचे हातपाय कलम झाले. शिवशाहीची पहिली राजाज्ञा, पहिल्या पाखंड्याचं खंडन झालं आणि स्त्री धर्माचं पालन झालं. स्त्रियांनी छत्रपती शिवरायांना उदस्थानी ठेवलं आणि प्रत्येक स्त्रीला छत्रपती शिवाजी महाराज आपल्या भावासारखे वाटायला लागले. म्हणून छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यामध्ये महिलांनी पण एक करोल नावाचं पथक दिलं होतं आणि त्या करोल नावाच्या पथकानं स्वराज्यासाठी काम करावं ना, त्या महिलांनी छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यामध्ये योगदान द्यावं. प्रत्येकाला असणारं शिवाजी महाराज आपल्याशी वाटले का? स्त्रियांच्या बाजूने छत्रपती शिवरायांनी न्याय दिला. म्हणून छत्रपती शिवरायांचं स्वराज्य उभं राहिलं. पहिला पाखंडी मारला, पाखंड्याचं खंडन झालं.